महायुतीच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वपक्षीय कार्यकर्त्यांना तंबी दिली, तर देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या प्रवक्त्यांनाच खडसावलं। तिकीट मिळाले नाही तर महायुतीच्या विरोधात बोलू नका, महायुतीची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला। तर महायुतीमध्ये विसंवाद निर्माण होईल असे वक्तव्य करू नका अशा शब्दामध्ये फडणवीसांनी वाचाळवीर प्रवक्त्यांना ठणकावलं। आंबेडकरांचा आज या महायुतीच्या मेळाव्यामध्ये उद्याच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये जे काही तिकीट वाटप करायचे महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 जागांच्या संदर्भात ते वरिष्ठ पातळीवरचे नेते मंडळी मिळून त्या ठिकाणी करतील, त्याबद्दल तुम्ही कृपा करून सर्व वरिष्ठांच्यावर विश्वास ठेवा। हे सगळं करत असताना इतरांना देखील थोडंसं कदाचित 2 ताकदीचे उमेदवार असतील, एकाला तिकीट मिळेल एका पक्षाला, दुसऱ्याला मिळणार नाही, त्याला लगेचच नाराज न होता थोडंसं त्यांनी पण समन्वय त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची भूमिका न घेत स्वीकारता त्यांनी पण हे आपल्या सर्वांचं काम आहे ह्या भावनेतनं तिथं स्वतः झोकून दिलं गेलं पाहिजे। आपलाच अनेक वेळा आपापसात विसंवाद दिसतो, आपलेच प्रवक्ते एकमेकाच्या विरोधात काय काय बोलतात, हे बंद केलं पाहिजे। आणि कोणाला जर बोलायची खुमखुमी आलीच तर पहिल्यांदा आपापल्या नेत्यांना विचारा की मला खुमखुमी आली आहे, मी हे बोलू का? आणि नेत्यांनी हो म्हटलं तर मग बोलून टाका, मग काही अडचण नाही आहे, तुमची खुमखुमी पूर्ण करून घ्या। पण एक लक्षात ठेवा, आपण एक नाही आहोत हा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय आणि या नरेटिव्हला दुर्दैवाने आपणच बळ देतो, आपणच हिट विकेट होतो।